सर्क्युलर मेजर मध्ये आपण काय शिकलो? लेंथ ऑफ आर्क इक्वल्स टू लेंथ ऑफ आर्क इक्वल टू रेडियस. हाऊ वन रेडियन अँगल इज फॉर्म. बघा, जे स्टुडंट्स आज नवीन आहेत त्यांच्यासाठी मी परत एक्सप्लेन करतोय. खूप काही आपण फार नाही काही शिकलो 2 लेक्चर्स मध्ये, पण मी रिवाइज करू शकतो तेवढं पार्ट. ओके, तर तुम्ही आतापर्यंत काय पाहिलं असेल? जो अँगल तुम्ही मेजर केला तो कशात मेजर केला? यू मेजर्ड अँगल इन डिग्री. रिलॅक्स बसा. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघूनच मला भीती वाटायला लागली आहे. रिलॅक्स. जो समझ में नहीं आएगा फील फ्री टू आस्क. राइट? पण असं मला बघून बर्डन येत नसेल ना? येत नसावं. काय येतं? 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 एकदम रिलॅक्स राहा. मॅथ्सच शिकतोय आपण, फार अवघड विषय नाही शिकत. आपण अँगल कसा मोजला? कशात मोजत होतो आपण? डिग्री मध्ये. त्याच्यानंतर आपण डिग्रीज, 1 डिग्री चे आपण किती इक्वल पार्ट्स बनवले? किती इक्वल पार्ट्स बनवले आपण? 60 इक्वल पार्ट्स. म्हणजे एकूण एक पार्ट कसा आहे? इक्वल आहे. ईच अँड एव्हरी पार्ट इज इक्वल. मग एक कोणता पण जरी मी पार्ट घेतला त्या 60 मधला, तो सेम आहे. त्याला तुम्ही काय नाव दिलं? काय नाव दिलं? काय नाव दिलं? यस, इट इज 1 मिनट. फर्दर उसी 1 मिनट के आगे और हमने कितने इक्वल पार्ट्स बनाए? 60. परत त्याचे 60 इक्वल पार्ट्स ज्यावेळेस आपण बनवणार त्याला काय म्हणायचं? सेकंड्स. बरोबर आहे? म्हणजे डिग्रीच्या खालचं युनिट कोण आहे? मिनिट. मिनिटच्या खालचं युनिट कोण आहे? आणि मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की हे जे मिनिट आणि सेकंड आहे, नथिंग टू डू विथ द क्लॉक. आपल्या घड्याळाशी त्याचा काही संबंध नाही. नाव सेम आहे. इज दिस क्लिअर? येस. मग डिग्री, मिनिट आणि सेकंड समजले सगळ्यांना? एकदा शॉर्ट मध्ये सांगा की जर इफ I want to convert डिग्री टू मिनिट. नीट आहे ना? व्यवस्थित आहे. ती खूप बारीक सारीक गोष्टी आहेत पण ते माहित पाहिजेत आपल्याला. आपल्याला हे माहित आहे की 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स? 60 मिनिट्स. हा या ना? सो इफ I ask you 72 मिनिट्स म्हणजे किती डिग्रीज होणार? 1 डिग्री 1 मिनिट 12. करेक्ट, एक्झॅक्टली. बघा ना, समजा इथं ह्या 0 मिनिट आहे. असं करत 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 60 मिनिट्स पर्यंत पोहोचलो. पण आपल्याकडे जे पुढे आहे इट इज 72 मिनिट्स. मग आपण काय म्हणतो? 60 मिनिट्स पर्यंत 1 डिग्री आहे. म्हणजे किती मिनिट्स एक्स्ट्रा झाले? 12 मिनिट्स एक्स्ट्रा झाले. म्हणजेच आपण 72 मिनिट्सला काय लिहिणार? 1 डिग्री 12 मिनिट्स. सगळ्यांना कळत आहे का? रिपीट करू? रिपीट म्हटलं तर मी रिपीट करत जाईल. तुम्ही जर काहीच बोलला नाही तर रिपीट कसं होईल? येस, लास्ट रिपीट करू बेटा. सगळ्यांना क्लिअर झालंय? मला सांगा 48 मिनिट्स मीन्स हाऊ मेनी डिग्रीज? आता मी काय केलंय? 60 पेक्षा कमी घेतलं है ना? मग 60 पेक्षा जर कमी असेल तर तुम्ही त्याला किती मिनिट्स, किती डिग्रीज म्हणणार? बोला. 4/5. येस. बघा हा, मिनिट्सला
डिग्री मध्ये जर मला कन्वर्ट करायचं असेल तर दिलेल्या मिनिटला 60 ने डिवाइड करायचं. ओके, म्हणजे ते कशात कन्वर्ट होणार? डिग्री मध्ये. मग ह्याला 4 ने 12 ने डिवाइड करा. 4/5. आता मला गरज नाहीये आन्सर डेसिमल मध्ये आणायचं, बरोबर. आता सध्या आपण फ्रॅक्शन मध्ये ठेवू, p/q फॉर्म मध्ये ठेवू. ओके, चलो, डिग्री समझ में आ गया. हाँ, न्यू स्टूडेंट्स, डिग्री समझ में आया, मिनट समझ में आया, सेकेंड समझ में आ रहा है. गुड. अब थोड़ा सा हम स्विच करते हैं. एक न्यू सिस्टम है जिसका नाम है सर्क्यूलर मेजर. क्या नाम है उसका? सर्क्यूलर मेजर. सर्क्युलर, अरे त्याच्या नावातच आहे की तुम्ही जी काही मेजरमेंट करणार आहात युजिंग अ सर्कल. तर काय केलं होतं आपण? एक सर्कल कन्सिडर केला. कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर ॲट O, रेडियस R, आणि मग काय करत होतो आपण? रोटेट. काय करत होतो आपण? मग OA ला रोटेट करा. कुठपर्यंत रोटेट करा? टिल इट रीचेस OB. अरे फिर कुछ ना कुछ तो भी एंगल सेंटर पे जमा हो गया होगा, तो उसको हम कहते हैं 1 रेडियन. किती सोपं आहे बघा. मग थोडक्यात सांगायचं तर आपण काय करणार? लेंथ ऑफ R इक्वल टू, बोला, लेंथ ऑफ R इक्वल टू then the angle subtended at the center is 1 रेडियन. हा या ना? गुड. फिर उसको हम डिनोट कैसे करते हैं? 1 की पावर में C. 1 च्या डोक्यात काय लिहायचं? C. अरे ये दोनों अलग अलग सिस्टम्स हैं. कोणते सिस्टम्स वेगवेगळे? वन इज डिग्री एंड अनदर इज रेडियन. डिग्री और रेडियन में कनेक्शन है. तो डिग्री और रेडियन में क्या रिलेशन है? तो रिलेशन बिटवीन डिग्री एंड रेडियन इज 1 डिग्री is how many radians? pi/180. Is this clear? So डिग्री को अगर रेडियन में कन्वर्ट करना है तो pi/180 से मल्टीप्लाई करो. एखादं आपण एग्जांपल बघूया. If I want to convert 150 degrees into radian, कोण आलंय का? डोर वाजलाय? नाही ना? 150 degrees to be converted into radian. मग मी काय करणार? 150 multiplied by pi/180. हा आहे ना? So 0 cancel, divide by 3. So कितना आंसर आया? 5pi/6. मी ना त्या दिवशी तुम्हाला ना काही क्वेश्चन्स लिहून दिले होते. हे तुम्ही केले का सॉल्व? रेडियन्स मध्ये कन्वर्ट करायचं. आणि मी हेच का दिले माहिती आहे? कारण these are the standard angles. हे अँगल्स कसे आहेत? स्टँडर्ड आहेत. याचे रेडियन मेजर्स आपल्याला 2 पार्ट पाहिजे. लेट अस सी. पहिला कोण आहे? 30 degrees. So if I want to convert 30 degrees into radians, multiply it by pi/180. मग 1 जा 6 जा किती उरलो? pi/6. बरोबर आहे? बर. What is 45 degrees? pi/4 radians. ना पुढे pi/2. करेक्ट. 2pi/3 radians. पुढे 5pi/6 radians. pi radians. जे स्टुडंट्स नवीन आहेत त्यांना याच्यातलं एखादं सॉल्व करून दाखवू का? फील फ्री टू आस्क. काही बर्डन नाही. विचारायला शिका. एखादं एक्सप्लेन करू? हा बेटा जमेल सगळ्यांना?
सगळ्यांना ओके. मग आपण रेडियन, डिग्री टू रेडियन आपण ह्या मेथडने आपण सॉल्व करू शकतो. पुढे काल आपण काय बघितलं अजून? येस्टरडे वी स्टडीड को-टर्मिनल अँगल्स. कोणते अँगल्स? को-टर्मिनल अँगल्स. को-टर्मिनल कशाला म्हणत होतो? कोण सांगतात दोन कंडिशन्स? कोण सांगतात? सांगू बेटा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पाहिजे दोन Good. angles. आणि दुसरं जे टोटल अँगल्स सम 360 चा मल्टिपल. गुड, एक्झॅक्टली. बसा. तर आपण कसं चेक करणार की को-टर्मिनल अँगल्स आहेत की नाही? तर त्याच्यासाठी एक अँगल पॉझिटिव्ह पाहिजे, दुसरा अँगल निगेटिव्ह पाहिजे. लेट अस स्टडी थर्ड. बघा ना, इथं तुम्हाला एक अँगल मायनस दिसतो, दुसरा अँगल प्लस दिसतो. म्हणजे एक मायनस दुसरा प्लस असेल तर पुढे आपण विचार करू को-टर्मिनल साठी. आता सेकंड मेथड, सेकंड त्याला स्टेप काय आहे? तर 180 आणि 540 ह्या दोघांची जी ऍडिशन आहे ही किती यायला पाहिजे? आयदर 360 और मल्टिपल ऑफ 360. करेक्ट. मग बघा 0 2 7 आणि इट इज अ मल्टिपल ऑफ 360. समजतंय? त्याच्यामध्ये ना तुम्ही ज्यावेळेस ऍड कराल, दो 180 इज मायनस, तुम्ही त्याला मायनस कराल ना, मायनस करायचं नाही, मायनस त्याला कन्सिडर करायचा नाही. नुसतं आपण काय करणार? 180 पॉझिटिव्ह घेणार ऍड करते वेळेस. हे समजलंय? थोडा समजतंय तुला? मग को-टर्मिनल क्लिअर. उद्या मी परत रिवाइज करेल एक 5 मिनिटात. ठीक आहे, रोज मला एवढा वेळ नाही लागणार. हा, नेक्स्ट ड्रॉ द, हा हे आपण काय चेक केलं होतं? क्वाड्रंट्स. एकदा परत रिपीट करतो. आपण काल निगेटिव्ह अँगल्स आणि काय पाहिलं होतं? नाही हो, हायर अँगल्स which are greater than 360. है ना? आपण एकदा रिवाइज करू. निगेटिव्ह अँगल्स कसे तयार होतात? निगेटिव्ह अँगल्स कसे तयार होतात? हा बघा, क्लॉकवाइज. समजा ही एक्स ऍक्सिस आहे, दिस इज वाय ऍक्सिस. Universally it is accepted that positive x-axis is considered as 0 degree. लक्षात घ्या. म्हणजे आपण अँगल मोजायला कुठून सुरू करायचं? फ्रॉम पॉझिटिव्ह x-axis. बरोबर आहे. पण तो अँगल जर तुम्ही, हा असेल समजा 60 डिग्रीज, सेम हा पण आहे 60 डिग्रीज. बरोबर आहे. मग हा जो अँगल मिळतो आपल्याला एक्स ओ ए आणि दुसरा अँगल मिळतो एक्स ओ बी. मग दोन्ही पण जर 60 डिग्रीज असेल तर हे आपल्याला समजणार कसं की कोणता अँगल एक्स च्या वर आहे आणि एक्स च्या खाली आहे? मग आपण त्याला काय करूयात? प्लस आणि मायनसच्या साइन्स देऊ. प्लस अँड मायनस साइन्स will indicate the direction. दोनच डायरेक्शन आहेत. एक डायरेक्शन आहे क्लॉकवाइज, घड्याळाच्या दिशेने, आणि दुसरं अँटी क्लॉकवाइज. अँटी क्लॉकवाइज म्हणजे घड्याळाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे हे डायरेक्शन. जर तुम्ही अँगल अँटी क्लॉकवाइज मेजर करत असाल तर अँगल पॉझिटिव्ह लिहायचा की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? येस. म्हणजे हा अँगल पॉझिटिव्ह आहे. पण जर आपण क्लॉकवाइज अँगल मोजत असेल तर अँगल कसा लिहायचा? म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइन्स इंडिकेट्स द डायरेक्शन in which positive x-axis is rotated. Is this clear? हाय ना? येस. मग आपण काल पाहिलं हायर अँगल्स
हायर अँगल्स म्हणजे ग्रेटर दॅन 360 डिग्रीज. हा एंगल किती आहे? हा एंगल दिस एंड दिस. तो ये वन कंप्लीट रोटेशन आपको कितना एंगल दे रहा है? 360 आया ना? यस. अगर हमने इसी को कंटिन्यू किया तो कितने रोटेशंस हो गए? तो 2 रोटेशंस मतलब 3 रोटेशंस 1 0 8 0 4 rotations 1 4 4 0 5 rotations 1 8 00 degrees. राइट आहे? आता तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्या. निगेटिव्ह अँगल्स कसे तयार होतात, हायर अँगल्स कसे तयार होतात. चलो फिर चलो स्टार्ट. कोण सांगताय हा फर्स्ट अँगल कितव्या क्वाड्रंट मध्ये असेल? थर्ड क्वाड्रंट. कसं? माइनस है इसका मतलब वो क्लॉकवाइज रोटेट हो गया है ना. आपण एकदा व्यवस्थित बघू. इथं किती अँगल फॉर्म व्हायला पाहिजे? 0 डिग्रीज. इथं किती अँगल होणार? इथे किती अँगल होणार? यहां पर कितना होगा और यहां पर वापस कितना होगा? मेजर्ड एंटी क्लॉकवाइज. अब हम क्या करते हैं कि सेम एक्स और वाई एक्सिस को क्लॉकवाइज मेजर करते हैं. समझो, अगर हमने यहां से शुरू किया तो ये 0 डिग्रीज ही है. ये कितना होगा? माइनस प्लस संगत जा. दिस इज -90. ये कितना होगा? -180. ये कितना होगा? और ये कितना होगा? इज दिस क्लियर? पॉजिटिव एंगल समजते हैं, नेगेटिव्ह एंगल समजते हैं, हायर एंगल समजते हैं. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर कोणता एंगल किती आहे हे समजलं. मग सांगा मला की -140 डिग्रीज. मायनस म्हटल्यानंतर तो क्लॉकवाइज आला. 140 म्हटल्यानंतर तो 90च्या पुढे गेला. 90च्या किती पुढे गेला? 50 डिग्रीज. म्हणजे तो कुठे एंड व्हायला पाहिजे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. याचा अर्थ -140 डिग्रीज इज ए थर्ड. समजते का? पक्का? हा, शांत बसू नका. जे नाही समजलं मी तुम्हाला सारखं का सांगतोय, होऊ शकतं ज्यांचा पहिला लेक्चर आहे किंवा दुसरा लेक्चर आहे, भीतीपोटी आपण विचारणार नाही असं नको. तुम्ही मला कोणता जरी प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. ओके, मला सांगा -80 डिग्रीज फोर्थ क्वाड्रंट, -330 डिग्रीज फर्स्ट क्वाड्रंट, -500 डिग्रीज second, -500 degrees थर्ड क्वाड्रंट कसं? तर -500 मतलब -360 -140. -360 म्हणजे एक कंप्लीट रोटेशन झालं. इथं बघायचं नाही. उरलेला एक्स्ट्रा अँगल किती आहे? -140. तर त्या -140 कितव्या क्वाड्रंट मध्ये आहे? क्लिअर ऑल ऑफ यू? नेक्स्ट, काल आपण कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इनटू डिग्री शिकलो. मगाशी मी एक्सप्लेन केलंय. डिग्री मध्ये आणि रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते आपण मगाशी पाहिलं. हा, एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड्स.
इथून स्टार्ट करू आपण आता. यहाँ से शुरू करते हैं. मी एक्सप्लेन करू का तुम्हाला करायचं है ट्राय? आपको ट्राय करना है? हा ना हाना हाना म्हणजे कसं आहे? हो पण नो पण. करून देऊ सॉल्व राईट. एक क्वेश्चन सॉल्व करून देऊ का? हा देखो सर, एक्सप्रेस द फॉलोइंग एंगल्स in degree, minute and second. Degree, minute and seconds. So first is 183.7 डिग्री. काय सांगतो मी नीट आहे का? कोणताही रियल नंबर, इट इज मेड अप ऑफ टू पार्ट्स. वन इज इंटीजर पार्ट अँड सेकंड इज द फ्रॅक्शनल पार्ट, म्हणजे डेसिमल पार्ट. जो पार्ट तुमचा इंटीजर पार्ट आहे तो तसाच बाजूला ठेवा. फ्रॅक्शनल पार्ट, decimal part is to be converted further. जसं की 183 plus 0.7 डिग्री, बरोबर आहे. जो इंटीजर पार्ट है, इंटीजर पार्ट is to be written as it is. Decimal part is to be further converted into minutes. प्रत्येक वेळेस जो पण कोणी डेसिमल पार्ट असेल त्या डेसिमल पार्टला पुढे मिनिट्स मध्ये कन्वर्ट करायचं. इज दिस क्लियर? चलो, अगर ये 0.7 डिग्री है एंड अगर मुझे कन्वर्ट करना है उसको मिनट्स में, तो मल्टीप्लाई करूं कि डिवाइड करूं 60 से? ऐका, डिग्रीला मिनिट्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मल्टीप्लाई बाय 60 की डिवाइड बाय 60? किती जणांचं म्हणणं मल्टीप्लाय? मल्टीप्लायच आहे. डिग्रीजला मिनिट्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करणार? मल्टीप्लाय बाय 60. हा आहे ना? हे समजते की? मग आता पुढे क्या करते हैं? मल्टीप्लाई करो. 183 डिग्रीज 7 6 कितना हो गया? 42 मिनिट्स. आता ह्या 42 मिनिट्स ला डेसिमल पार्ट आहे का? इस 42 मिनिट्स को डेसिमल पार्ट है? नो. तो आपला क्वेश्चन समझा. अगर मिनिट्स को भी डेसिमल पार्ट होता तो उस डेसिमल पार्ट को वापस 60 से मल्टीप्लाई करके सेकेंड्स में कन्वर्ट, राइट? तो आंसर लिखते वक्त प्लस नहीं लिखना है. 183 डिग्रीज एंड 42 मिनट्स इज द आंसर. इजी. चलो सेकंड करा. सॉल्व योरसेल्फ. सेकंड बेट. नवीन कोण पण आहे म्हणलं तुमच्याकडे? एक मिनिट हात वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9.
आणि तुमचे ज्यांचे कोणाचे नंबर्स व्हॉट्सॲपमध्ये ॲड करायचे राहिलेत ग्रुपमध्ये, त्यांनी जाताना ग्रुपमध्ये ॲड करून जा. कारण मी काय करतोय, हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्सची लिंक, रेकॉर्डेड लेक्चर्सची लिंक त्याच्यात टाकणार आहे. म्हणून काय करा, तुमचे ज्यांचे राहिलेत ॲड करून घ्या. जमतंय? सेकेंड सॉल्व करून देऊ. सेकेंड सॉल्व करके चाहिए किसी को 245.33 डिग्रीज. कोणी केलंय सॉल्व? काय आन्सर आलंय? 245 डिग्रीज 19 मिनट्स 48 सेकंड्स. चलो गुड, सबका ये आंसर आया. बघा, ज्यांचं सॉल्व करायचं बाकी आहे, सी हियर 245 डिग्रीज and 0.33 is to be converted into minutes. तो डिग्री को मिनट में कन्वर्ट करने के लिए what we do? Multiply by 60. That is 245 degrees multiply करा ह्याला, तो किती झालं ते? बोला 19.8 minutes. अब इस मिनट को ना डेसिमल पार्ट आ गया. सो 245 डिग्रीज 19 मिनट्स, और जो डेसिमल पार्ट है उसको हम कन्वर्ट आगे करेंगे सेकंड्स में. होगा ना? मग कशाने मल्टिप्लाय करू मिनिट्सला सेकंड्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी? 60. सो 245 डिग्रीज 19 मिनट्स 6 8 जा 48. तो कितने होगा? 48 सेकंड्स. कुणाला काही डाऊट आहे? परत सांगायचं आहे? नाही. बर, व्हॉट अबाउट थर्ड? थर्ड केलंय कोणी? हा, यहां पर है ना, ये रेडियन में है. और रेडियन जर असेल तुम्ही काय करणार? पहले कन्वर्टेड इनटू डिग्री, फिर अगर वो उस पे डेसिमल आ रहा है तो सेम प्रोसेस. चला सॉल्व कर. सॉल्व सॉल्व सॉल्व. 11 मिनिट्स 11 डिग्री 27. अजून केलंय कोणी सॉल्व? Yes, correct. Good. वन बाय 5 रेडियन है. 1/5 को किससे मल्टीप्लाई करेंगे डिग्रीज के लिए? हाँ, यस, 180 बाय 5. तो 180 डिवाइडेड बाय 5 कितना होता है? 36. पाई मतलब 22/7. ये हो गया डिग्रीज. क्लियर? नाउ मल्टीप्लाई. ये पहले तो कैंसिल कर दो. 18 7 जा.
18 7 जा 126. 120 divided by 11 11.452 काय करायचं डेसिमलच्या नंतर 3 डिजिट्स पर्यंत घ्या म्हणजे एक्युरसी वाढती. ओके 4 5 किती आलं बेटा 2 degrees. That is 11 degrees 0.452 into 60 minutes. 60 minutes. That is 11 degrees. हाँ ये किती आलं 27 exact 27 आलं हाँ 27 point plus 0 point म्हणजे असं ना 27.62 yes 11 degrees 27 minutes 0.62 is to be multiplied by 60 to convert into seconds. That is 11 degrees 27 minutes 37 seconds. Okay हाँ बेटा 11.45 और 2 नहीं आहे ते मग आता मला सगळं इरेज करायला लावाल तुम्ही ठीक 4 5 किती म्हटलंस तू 2 ना 5 ना 4 5 4 ओके सांगा मला पुढे 11 degrees त्याला 60 ने मल्टिप्लाय करा 27 पॉइंट काही आले एक्झॅक्ट 27 आले सो 11 degrees 27 एकदा चेक कर लो ओके सो ये समझ में आ गया डिग्रीज मिनट्स और सेकेंड्स का कन्वर्जन ये लिहायचे कुणाला टेक डाउन दिस डन झाले लिहून नेक्स्ट चलो यहां से अभी इंटरेस्टिंग क्वेश्चन शुरू होता है. अभी तक हमने क्या देखा, सिर्फ कन्वर्जन देखा, डिग्रीज टू मिनट्स, मिनट्स टू सेकेंड्स, फिर डिग्रीज टू रेडियन, रेडियंस टू डिग्री. अब यहां से क्वेश्चन एक्चुअल शुरू कर रहे हैं. रीड क्वेश्चन केयरफुली. क्या बोला है? इन अ ट्रायंगल ABC, एंगल A is 7 पाई बाय 36 रेडियन. म्हणजे एक एंगल माहित है आपल्याला, दूसरा एंगल 120 डिग्रीज है. आपको क्या पूछा है? एंगल C पूछा है. एंगल C तुम्हाला जे मेजर करायचं आहे, इट इज टू बी मेजर्ड इन बोथ द सिस्टम्स, डिग्री एंड रेडियन. बरोबर आहे? मला सांगा, एंगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. व्हाट इज द सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ अ ट्रायंगल? हां, लेकिन सब काय आहे ना, एक एंगल त्यांनी कशात दिलाय? रेडियन मध्ये. दुसरा एंगल कशात दिलाय? डिग्री मध्ये.
पण दोघांची ऍडिशन पॉसिबल नाही. ऍडिशन साठी काय पाहिजे? बोथ शुड बी इन द सेम युनिट. मग ते करा. तुम्हाला काय आवडतं, डिग्री का रेडियन? डिग्री. मग काय करू आपण? लेट अस कन्वर्ट अँगल ए इनटू डिग्री. So to convert this angle into degree, multiply it with 180 by, good, 180 by pi. Pi 1 जा 5 जा, correct. तो एंगल A 35 डिग्रीज है, एंगल B कितना है? We know that. सगळ्यात खोटारडं वाक्य काय म्हणायचं? We know that measure of angle A plus B plus C is 180 degrees. वैल्यू सब्स्टिट्यूट करो. 35 degrees, 120 degrees, angle C 180. तो मेजर ऑफ एंगल C कितना आया? बोला 25 डिग्रीज. अरे पण तुम्हाला सेम अँगल रेडियन मध्ये पण फाइंड करायला सांगितलंय. सो इन रेडियन मेजर ऑफ एंगल C is 25 into pi by 180 रेडियन. म्हणजे तो किती आला? 5 pi by काय झालं बेटा? काय चुकलंय का? हा किती आलं बघा? 120 plus 35 is 155. 180 minus 155 हे म्हणले करून बघ. So measure of angle C is 25 degrees. Is this clear to all? हे लिहायचं तुम्हाला का नंतर एकदम लिहा? लिहून घेता? झालं पण लिहून? ठीक आहे. मी ऍक्च्युअली काय करणार आहे, नंतर त्याची पीडीएफ सेंड करणार आहे. आपण फक्त सॉल्व्ह करूया, नंतर पीडीएफ घ्या. नेक्स्ट चलो. टू एंगल्स ऑफ ट्राइंगल्स आर गिवन. ट्राइंगल के दो एंगल्स गिवन है. फाइंड द डिग्री एंड रेडियन मेजर ऑफ थर्ड एंगल. मी नाही करणार, सॉल्व योरसेल्फ. तो सगळ्यात पहिले सॉल्व केलं त्याला बक्षीस देऊ आपण. विचारा काय बक्षीस मध्ये काय पाहिजे? पुढचा क्वेश्चन 100 आणि 100 आणि 50. पण तुम्हाला ना थर्ड अँगल पाहिजे आणि रेडियन मध्ये परफेक्ट. थोडं समजतं. झालं सॉल्व झालं. मुलींनो सॉल्व करता है. सॉल्व करून पाहिजे कोणाला? पाहिजे असेल तर मला सांगत जा. बघायचं बेटा, तू डिग्रीज मध्ये कन्वर्ट केलायस त्याला?
मेजर ऑफ अँगल ए हा किती आहे 5 पाय बाय 9 आहे. मग ह्या 5 पाय बाय 9 ला कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला 180 बाय पाय म्हणजे तो डिग्रीज मध्ये कन्वर्ट होईल. पाय पाय कैंसिल 1 जा 20 जा मतलब कितना हो गया 100 डिग्रीज. मेजर ऑफ एंगल बी 5 पाई बाय 18 याच्या एक्झॅक्टली तो हाफ असल्यामुळे कितना आएगा एंगल 50 डिग्रीज. एक 100 है दूसरा 50 है. सो बाय एंगल सम प्रॉपर्टी मेजर ऑफ एंगल ए प्लस बी प्लस सी कितना होता है 180 डिग्रीज होता है. Therefore 100 plus 50 plus C is 180. Therefore measure of angle C is मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काही अँगल्स हे स्टँडर्ड आहेत 30 45 60 90 180 120 150 270 360 हे सगळे यांचे रेडियन मेजर्स काय पाहिजेत 8. ओके मग याचं रेडियन मेजर पाय बाय 6. ओके आता काही लिहू नका तुम्ही नंतर लिहू शकता. का आताच लिहायचंय तुम्हाला लिहून घ्यायचं. तोपर्यंत सेकंड क्वेश्चन तुम्हाला ज्यांना सॉल्व्ह करायचंय हा क्वेश्चन लिहून घ्या म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. उद्या यांचे वर्कशीट देतो तुम्हाला उद्या प्रिंटेड वर्कशीट देतो तुम्हाला. फोर्टी आणि 40 हाँ सॉल्व करून पाहिजे कोणाला सी एक राइट एंगल ट्रायंगल है. तो इस राइट एंगल ट्रायंगल के जो दो एक्यूट एंगल्स है उनका रेशो दिया हुआ है. समझो ये एंगल है ए बी सी. तो एंगल ए इज टू एंगल बी they are in the ratio 4:5. So what we consider, let measure of angle A 4K, measure of angle B 5K. अगर ये राइट एंगल ट्रायंगल है तो इन दो एंगल्स की एडिशन कितनी हो गई 90 डिग्रीज. सो वी हैव एंगल A प्लस एंगल B 90 डिग्रीज. दैट इज 4K plus 5K is 90. So 9K is 90 degrees. So what is K? 10 degrees. तो इसका मतलब measure of angle A is, measure of angle B is. तुम्हाला रेडियन मध्ये विचारले का नाही. So this is the answer. Similar? Yes. सगळ्यांना समजलंय. काही जणांना त्याला असंही करू शकतात ऐका व्यवस्थित. जर इथं डिग्रीच्या ऐवजी रेडियन जर विचारलं असतं ऐका जर तुम्हाला रेडियन मध्ये जर विचारलं असतं एक स्लाइड चेंज करा. तुम्ही ह्या मेथडने करू शकता नो डाऊट. पण तुमचं जे आन्सर्स येणार आहेत हे डिग्रीज मध्ये येणार ह्या मेथडनी. मग परत तुम्हाला काय करावं लागेल त्या डिग्रीजला रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे परत पुढचे स्टेप्स काय झाल्या वाढल्या. मग आपण काय करणार इन्स्टेड ऑफ 90 डिग्रीज जर समजा मी इथं रेडियन मध्येच घेतलं तर के ची पण व्हॅल्यू रेडियन मध्ये येणार. के ची व्हॅल्यू रेडियन मध्ये आली तर अँगल ए आणि अँगल बी पण डायरेक्टली कशात येतील समजलं. म्हणून आपण थोडंसं
रेडियन आणि डिग्रीचे जे कन्व्हर्जन्स आहेत स्टँडर्ड अँगलचे, जर पार्ट करून घेतलं तर आपले स्टेप्स सोपे जातील, कमी स्टेप्स लागतील. ओके, नेक्स्ट. चला हे करा, सॉल्व दिस क्वेश्चन. टू 30 and 170 येत आहे. Yes, correct. ये right answer. 420 and 480. Correct. Yes. Correct. बदलली जमतंय का? Yes. सिमरन? नाही? The sum of two angles is 5 pi radian. म्हणजे दोन कोणत्या तरी अँगलची एडिशन 5 पाय आणि त्या दोघांचा जो डिफरन्स आहे हा 60 डिग्रीज आहे. किती त्रास द्यावा ना माणसाने एकाला. एक मुद्दामून रेडियन मध्ये दिलाय, दुसरा मुद्दामून डिग्रीज मध्ये दिलाय, म्हणजे कुठला तरी एक कन्वर्ट करावं लागतं. आणि तुम्हाला विचारलं कशात आहे? डिग्रीज. मग आपण काय करूयात? रेडियनला डिग्रीज मध्ये कन्वर्ट करू. लेट एक्स अँड वाय be the required angles. It is given that x plus y is 5 pi radians. तो इसका मतलब है x plus y कितना होना चाहिए? 900 degree. Also we have given उनका जो डिफरेंस है वो कितना है? सो x माइनस वाई इज 60 डिग्रीज. अब ये तो हमारा साइमल्टेनियस इक्वेशन वाला क्वेश्चन हो गया. अजून एक काय चांगलंय, वाय वाय इलिमिनेट कर सकते हैं हम लोग. एडिंग 1 and 2 वाई वाई कैंसिल, x plus x equal to 960. So what is x? 480 degrees from any one of the equation, either 1 or 2. 480 degrees plus y is 900. Therefore, what is y? 420 degrees. Y is 420 degrees. अंडरस्टूड? एकदा बघा व्यवस्थित. सिमरन समजले का बेटा? बघ समजले आता सगळ्यांना? झालंय सॉल्व? ओके, चल हे करा. सिंपल क्वेश्चन. आणि डिग्रीज मध्ये नका सांगू, रेडियन मध्ये सांगा. डिग्रीज मध्ये नको, मला रेडियन मध्ये आन्सर सांगा. डिग्री मध्ये लगेच येऊन जाता.
pi by 6, 7 pi by 18, 4 pi by 9. करेक्ट. सॉल्व करून पाहिजे कोणाला? झालं? गुड. मला ना काहीतरी सॉल्व करायला देत जा. असं नको व्हायला की सगळं तुम्हीच करणार, फक्त क्वेश्चन लिहून देणार. डन. शेवटचा विचारतोय, कोणाला सॉल्व करून पाहिजे का? हा बेटा बघा आणि बोलत जा. इथं काय म्हटलंय की एखाद्या ट्रायंगलचे 3 अँगल्स रेशोज मध्ये आहेत. मग आपण काय कन्सिडर करू की लेट A is to B is to C, 3 is to 7 is to 8. म्हणजेच आपण अँगल काय घेणार 3K, B काय घेणार आहे 7K आणि C it should be 8K. What is the sum of all angles of a triangle? 180 degrees. तुमच्यापैकी काही जणांनी 180 च्या ऐवजी पाय घेतलंय का? नाही सर, आम्हाला डिग्रीच आवडतं. जर समजा आता ठीक आहे, इथे डिग्रीज पण विचारल्यामुळे आपण 180 ने सॉल्व्ह करू. जर डिग्री नसतं विचारलं तर पाय घेऊन सॉल्व्ह करा, पुढचे बरेचसे स्टेप्स तुमचे कमी होतील. ओके, सो 3K, 7K, 8K is 180. Is 180. That is 18K is 180. So K is 10 degrees. So what is angle A? 3K है ना, 3K म्हणजे 30, 70 and समजलं बेटा? येस. रेडियन मध्ये कन्वर्ट करता येईल तुला. मग रेडियन मध्ये सांगा कोणी कोणी केले सॉल्व? पाय बाय 6, 7 पाय बाय 18, 4 pi by 9. Good. Right? चलो फिर नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, फार आवडेल तुम्हाला क्वेश्चन. तुमचा आवडता शब्द आला आता ए बी. बरं, तुम्हाला थोडी हेल्प करू का? हिंट पाहिजे? हिंट पाहिजे? recall how we choose 3 terms of AP. हीच हिंट आहे. ह्याच्याने तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. 20, 60, 100. करेक्ट बेटा. तुम्हाला रेडियन मध्ये पण विचारलंय. ग्रेट मॅथमॅटिशियन. आरुष जमतंय? 3 अँगल्स आपण 3 टर्म्स कसे चूज करत होतो एपी मध्ये? a मायनस डी, a प्लस डी. आणि ह्या तिन्ही हे 3 टर्म्स जरी एपी मध्ये असले तरी ते आपल्यासाठी ते अँगल्स आहेत ट्रायंगलचे. या तिघांची ऍडिशन किती होणार? लेट the angles be a minus d, a plus d, a plus d. We know that what is the sum of all these angles? 180 degrees. A d cancel. 3a
is 180. So what is A? 60 degrees. But one more term is required, which is D. अजूनही D फाइंड करायचं आहे. आता नीट ऐका, जर मला D फाइंड करायचं असेल तर पुढची कंडिशन वाचा. ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द लीस्ट. म्हणजे ह्या तिघांमध्ये जो अँगल ग्रेटेस्ट आहे तो 5 टाइम्स आहे कोणाच्या? लीस्ट. सो फर्दर what we will take, given A plus D 5 times A minus D. तुम्हाला कशावरून समजलं की हा लीस्ट आणि हा ग्रेटेस्ट? कोणत्याही टर्म मध्ये आपण एखादी टर्म प्लस केली किंवा मायनस केली त्याच्यावरून, बरोबर आहे ना? मग greatest is 5 times the least. Now, what is A? 6D is 4A. 4 by 6. What is the value of A? 60 degrees. What is the value of A? 60 degrees. So what is D now? म्हणजे ना दोन अतिशय महत्वाचे टर्म्स मिळाले आपल्याला, 60 आणि 40. मग रिक्वायर्ड अँगल्स इन डिग्री, रिक्वायर्ड अँगल्स इन डिग्री आर A माइनस D म्हणजे 60 माइनस 40, फिर 60, फिर 60 प्लस मुझे कितनी आते थे? अब इन्हीं को कन्वर्ट करते हैं रेडियन में. बोला पाई बाय 9, पाई बाय 3, 5 पाई बाय 9. समजलंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? रिपीट करायचंय रिपीट बघायचं. बघा मॅडम, आपल्याला काय म्हटलंय की 3 अँगल्स आहेत ते एपी मध्ये आहेत. मग एपी मधले 3 टर्म्स आपण कसे चूज करतो? वी यूज टू चूज आज A minus D, A आणि A plus D, राइट? आणि हे कोण आहेत? दीज आर नथिंग बट द अँगल्स ऑफ ट्रायंगल. सो द सम ऑफ दीज 3 एंगल्स मस्ट बी 180. चलो, कोइंसिडेंटली व्हाट हैपेंड? DD गेट्स कैंसिल्ड. तो कितना आया? A 3. म्हणजे आपल्याला A ची व्हॅल्यू मिळाली. In order to find one more unknown, म्हणजे कोण? D. It is given that greatest angle is 5 times the least, right? मग आपण काय केलं, ह्याला थोडं सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला D ची व्हॅल्यू मिळाली 4 by 6A. But what is A? A is 60. आणि मग D किती मिळाला? 40. चलो, once we get A and D, सेम काय करणार आपण? A minus D करणार. A and A. Understood everyone?